तसं नाही, उलटा नाही, सरळ. हां. आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा मागे पडला, शेतकऱ्याचे होणारे हाल. संसदेमध्येही आम्ही जेव्हा सगळे दिल्लीमध्ये डिसेंबर महिन्यात गेलो, संपूर्ण देशातले सगळे जे खासदार येतात त्याच्यात शेतीवर चर्चा व्हावी. एकीकडे संसदेची चर्चा चालू असताना दिल्लीमध्ये देशातून शेतकरी येऊन आंदोलन करून पाहत होते. मला आठवत असेल त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज डिसेंबरमध्ये दिल्लीमध्ये. आम्ही संसदेत चर्चाही त्याच्याबद्दल मागितली, चर्चा काही शकली नाही. म्हणजे दुर्दैव आहे की शेतकऱ्यांबद्दल अतिशय उदासीन अशी भूमिका. एवढं मोठं मॅन्डेट म्हणजे एवढे मोठ्या संख्येने जेव्हा आमदार निवडून येतात, आमची एवढीच अपेक्षा होती, ठीक आहे आपण जिंकलात, शुभेच्छा. एका सशक्त लोकशाहीमध्ये लोकांनी घेतलेला निर्णय आपण मान्य करायचा असतो, तो मान्य केला. पण 1.5-2 महिने झाले सरकारने निर्णय घेतला तरी विरोधाला विरोध करायचा नाही म्हणून मी एक पत्र लिहिलं महाराष्ट्र सरकारला की बाबा महाराष्ट्रात राज्यात मतदारसंघात साधारणपणे सगळ्याच शेतकऱ्यांची भूमिका भावना अशी आहे की महागाई प्रचंड वाढली आहे, दुधाला भाव मिळाला पाहिजे. सरकारने इलेक्शनच्या आधी अनुदान दिलं होतं, ते नुसतं अनुदान एक वेळेवर येत नाही, उशिरा येतं आणि आलं तरी त्याच्यात आमचा खर्च निघत नाही. त्यामुळे अनुदान द्यायच्याऐवजी आम्हाला भाव 40 रुपये लिटर सरकारने द्यावा अशी शेतकऱ्यांची आणि याचा हिशोब करावा. आम्ही चर्चेला बसायला सरकारबरोबर कधीही तयार. आमची सहकार्याची भूमिका आहे सरकारबरोबर, पण सरकारने आम्हाला बोलवावं, शेतकऱ्यांना बोलवावं, शेतकऱ्यांकडून माहिती काढावी, निर्णय घ्यावा योग्य लागतो. पण सरकार दरबारी गेल्यावर आम्हाला पुन्हा न्याय मिळाला नाही म्हणून आज रस्त्यावर उतरायची वेळ आली. शेतकऱ्यांनी हे त्यांनी स्वतःच्या खर्चाने करून आले आणि त्यांचं म्हणणं आम्हाला परवडत नाही आहे. मोफत आमची मायबाप जनतेला ही प्रेमाची भेट या शेतकऱ्यांनी द्यायची. आंदोलन करताना अनेक वेळा आपण बघतो दूध ओघी जातो. आमची भूमिका अन्नाला देव मानणारे लोक आहोत. हे अन्न म्हणजे देव आहे आपल्याला. या देवाची शेतकऱ्यांची पूजा आहे, तपस्या आहे. त्याचा मान सन्मान अन्नाचा झालाच पाहिजे. त्याच्यामुळे आज आम्ही इथे कुठलंही अन्न वाया घालवणार नाही. अन्नाचा आणि हे दुधाचे पॅकेट आम्ही मायबाप जनतेला प्रेमाने आज आम्ही देणार आहोत. त्याच्या मागे शेतकरी